आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। कामदा एकादशीच्या निमित्ताने श्री संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरात भाविकांची गर्दी। गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य। कामदा एकादशीच्या निमित्ताने पैठण येथे श्री संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पैठण हे तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक एकादशीच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने नाथ महाराजांच्या दर्शनासाठी खूप मोठी गर्दी केली होती। या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांचे मंदिर हे गोदावरीच्या काठावर असून या ठिकाणी 12 महिने नागरिकांची गर्दी असते व आलेला प्रत्येक भाविक गोदावरी नदीच्या तीर्थात स्नान करून श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतो। यावेळी गोदावरीच्या नदीपात्रात उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते। या ठिकाणी नदीपात्रात स्वच्छतेची कमतरता भासत असल्याचे भाविकातून बोलले जात होते। यावरून पैठण नगर विकास याकडे लक्ष देणार का असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे। पैठण हे तीर्थक्षेत्र आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या नव्हे तर भारत देशातून या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने येतात, परंतु गोदावरीच्या घाटावर भाविकांना स्नान करण्यासाठी स्वच्छता नाही। या ठिकाणी प्रशासनाने स्वच्छतेसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदी शुद्धीकरण करण्यासाठी शेकडो रुपये खर्च करूनही या ठिकाणी मोठी दुर्गंधी पाहायला मिळाली। तसेच महिलांना स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी टेंट उभे केले जावेत। या ठिकाणी महिला भाविक मोठ्या संख्येने स्नान करतात व त्यांना उघड्यावर आपले कपडे बदलण्याची वेळ येते। यामुळे या ठिकाणी प्रशासनाने तात्काळ पैठण येथील नाथ मंदिरापासून जवळ असलेले सर्व घाट स्वच्छ करावे, जेणेकरून भाविकांना यापासून आजार होणार नाहीत। याची प्रशासनाने दखल घेऊन येथील घाट स्वच्छ करावेत असे आलेल्या भाविकातून बोलले जात होते। या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने संत एकनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून संत एकनाथ महाराज यांचा जयघोष करत महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन पैठण येथे असलेल्या महाराजांच्या जुन्या आठवणी पाहण्यासाठी भाविक श्रद्धेने पाहण्यासाठी गर्दी करतात। या ठिकाणी पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले स्टॉल पाहावयास मिळतात व खरेदी करतात। या ठिकाणी नाथसागर हा मोठा जलाशय आहे। अशा असंख्य गोष्टीने सजलेले पैठण पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 12 महिने गर्दी करतात। यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना श्री संत एकनाथ महाराज मंदिराचे पुजारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी 12 महिने भाविक मोठ्या संख्येने येतात। 15 दिवसासाठी नाथ षष्ठीला 3 दिवसाचा मोठा कार्यक्रम झाला होता, तेव्हा लाखोंचा जनसागर या ठिकाणी लोटला होता असे मत व्यक्त केले। या ठिकाणी 12 महिने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। काय सांगाल महाराज, आज एकादशीचा दिवस आहे आणि भाविकांची भरपूर गर्दी आहे, तर काय आज एकादशीच्या निमित्ताने भाविकांची कसा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला? एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीचा दिवस असतो आणि विशेष म्हणजे आत्ताच एक 15 दिवसापूर्वी नाथषष्ठीचा पर्व होऊन गेलं। नाथषष्ठीला लाखोच्या संख्येने इथं भाविक उपस्थित होते। 3 दिवसाचा उत्सव असतो, तरीही 15 दिवसाच्या कालांतरानंतर आज एकादशी निमित्त आजही हजारो वारकऱ्यांनी नाथ दर्शनाचा लाभ घेतला आहे आणि सकाळी 5 वाजल्यापासून साधारण हजारो भाविक दर्शन घेऊन गेले। तर आपण पाहतोय आज या नाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते। बाहेर गाभाऱ्यातही भरपूर गर्दी आहे आणि इथं शांततेत दर्शन रांगा आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आपल्या या मंदिरामध्ये शांततेच्या वातावरणात भाविक दर्शन रांगा घेऊन दर्शन घेत आहेत। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।